तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शरीरात सतत फिरणारं ब्लड एक संपूर्ण द्रवाचं नेटवर्क आहे. ते थांबलं तर जीवन थांबतं. मग प्रश्न असा आहे, मानवी शरीरात नक्की किती लिटर रक्त असतं? चला आज याचं सायन्स सोप्या भाषेत पण खोलात जाऊन समजून घेऊया. रक्त म्हणजे फक्त लाल रंगाचं द्रव नाही. रक्त हे आपल्या शरीराचं ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. ऑक्सिजन पोहोचवणं, अन्नद्रव्य पोहोचवणं, घाण पदार्थ बाहेर काढणं, जंतूंशी लढणं, ही सगळी कामं रक्त करतं. म्हणूनच रक्ताला लाईफ लाईन ऑफ द बॉडी असं म्हणतात. आता मुख्य प्रश्न, मानवी शरीरात किती लिटर रक्त असतं? एका प्रौढ अडल्ट माणसाच्या शरीरात साधारण 5 ते 6 लिटर रक्त असतं. म्हणजे शरीराच्या एकूण वजनाच्या जवळपास 7 ते 8% रक्त. उदाहरणार्थ 70 किलो वजनाच्या व्यक्तीमध्ये सुमारे 5.5 लिटर रक्त असतं. सगळ्यांमध्ये रक्ताचं प्रमाण सारखं नसतं. लहान मुलांमध्ये वजनानुसार कमी रक्त, स्त्रियांमध्ये साधारण 4.5 ते 5 लिटर, पुरुषांमध्ये साधारण 5 ते 6 लिटर. कारण काय? शरीराचं वजन, उंची आणि मसल मास यावर रक्ताचं प्रमाण अवलंबून असतं. रक्त 4 मुख्य घटकांनी बनलेलं असतं. एक प्लाझ्मा सुमारे 55%, फिकट पिवळसर द्रव, पाणी, प्रोटीन, हॉर्मोन्स सगळं शरीरात पोहोचवतो. 2 रेड ब्लड सेल्स ऑक्सिजन वाहून नेतात. हिमोग्लोबिनमुळे लाल रंग. 3 व्हाईट ब्लड सेल्स रोगप्रतिकार शक्ती, जंतूंशी लढतात. 4 प्लेटलेट्स जखम झाली की रक्त गोठवण्याचं काम. आपल्या शरीरात हृदय, हार्ट हे पंपसारखं काम करतं. हृदय दिवसाला सुमारे 1,00,000 वेळा धडधडतं आणि 7,000 लिटरपेक्षा जास्त रक्त शरीरभर फिरवतं. विचार करा, फक्त 5 लिटर रक्त, पण ते सतत फिरत असतं. जर शरीरात रक्त कमी झालं तर थकवा, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास, गंभीर अवस्थेत जीवावर बेतू शकतं. म्हणूनच ब्लड डोनेशन लाईफ डोनेशन. अशाच सायन्स स्टोरीसाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.